नीट पेपर फुटी प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे। पेपर विक्रीतून मिळालेल्या पैशातून सोने खरेदी झाल्याचा सीबीआयला संशय आहे। मनीषा मांढरे आणि मनीषा हवालदार यांच्या घरातून सोने चांदीचे दागिने जप्त करण्यात आले असून खरेदीचे बिल आणि पावतेही तपासणी सुरू आहे। नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास दिवसेंदिवस अधिक गडद होताना दिसतोय। नीटचा पेपर विकून मिळालेल्या पैशातून सोने खरेदी करण्यात आल्याचा संशय सीबीआयला आहे। याच पार्श्वभूमीवर सीबीआयनं पथकानं मनीषा मांढरे आणि मनीषा हवालदार यांच्या घरावर कारवाई करत सोन्या चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त केल्याची माहिती समोर आली आहे। आता या दागिन्यांच्या खरेदी संदर्भातील पावत्या आणि बिलांची तपासणी करून उत्पन्नांचे स्रोत पडताळले जाणार आहेत। या कारवाईमुळे पेपर फुटी प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचे नवे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा सीबीआय कडून अधिक सखोल तपास सुरू आहे।